श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी आहे अमावस्या. खरं तर ही अमावस्या शनिवारी म्हणजे आजच सुरू होते आणि त्याच्यामुळे हिला शनी अमावस्यासुद्धा म्हटलं जातं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे शनिवारच्या दिवशी जी अमावस्या लागते ती अत्यंत महत्त्वाची असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की अमावस्येच्या दिवशी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या कुणी कितीही आग्रह केला तरी खाल्ल्या नाही पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक होते आणि याच्यामुळे आपल्याला खूप साऱ्या आणि खूप वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा बघत असतो काही लोक असे आजारी पडतात की त्यांचा आजाराचं निदान होत नाही किंवा मग डॉक्टरकडे जाऊन पण डॉक्टरला पण समजत नाही की यांना आजार कुठला झाला आहे किंवा मग स्वतः त्या व्यक्तीला पण समजत नाही की आपल्याला काय होतं आहे ते. आणि त्याचबरोबर इतर लोकांनी समजावून सांगूनसुद्धा त्या व्यक्तीला काहीच कळत नाही, परंतु तिचे आजार जे आहे ते वाढत राहतात किंवा त्रास जो आहे तो होत असतो. तर या गोष्टी कशामुळे होतात? तर असे काही पदार्थ आहे की जे जर तुम्हाला कोणी खायला दिले आणि त्यातून जर त्या व्यक्तींना काही आपलं वाईट करायचं असेल तर अशा वेळी आपल्याला अशा अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात. आणि याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी नक्की खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत किंवा कोणी दिल्या तरीसुद्धा खायच्या नाहीत. तर त्या कोणत्या गोष्टी आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आज संध्याकाळपासूनच अमावस्या सुरू होते, त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील किंवा काही उपाय करायचे असतील तर ते तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. तर उद्याच्या दिवशीसुद्धा अमावस्या आहे. आपल्याकडे बघायला गेलं तर उदयतिथीनुसार अमावस्यासुद्धा पकडली जाते. तर उदयतिथीनुसार म्हणायला गेलं तर उद्याच्या दिवशी अमावस्या येते. तर बघा, जे पदार्थ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते आपल्याला आज संध्याकाळपासूनच खायचे नाहीत किंवा कुणी कितीही आग्रह केला तरी खायचे नाहीत. त्याचबरोबर उद्या सकाळीच लवकर उठायचं आहे. आपल्या घरामध्ये थोडीशी साफसफाई करायची आहे. उद्याचा जो दिवस आहे या दिवशी संपूर्ण घरातली जाळी जळमटं जे काही असेल ते बाहेर काढा. कारण जाळी जळमटं जेव्हा अमावस्येच्या दिवशी बाहेर काढली जातात तेव्हा घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जीसुद्धा किंवा मग दरिद्री म्हणतो तर दरिद्रीसुद्धा बाहेर निघून जाते. त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपण घरातली जाळी जळमटं जी आहे ती काढावीत. घरामध्ये जी काही स्वच्छता करायची असेल ती तुम्ही स्वच्छता उद्याच्या दिवशी करू शकता. उद्या रविवार पण आहे, त्याच्यामुळे भरपूर जणांना सुट्टी असणार आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या करण्याला विशेष महत्त्व आहे अमावस्या तिथीला. कारण अशा वेळी जर तुम्ही अमावस्येच्या वेळी जर तुम्ही जाळी जळमटं काढाल तर तुमची परिस्थिती नक्कीच सुधारेल. ज्या काही जुन्या पुराण्या वस्तू असतील, तुम्हाला ज्या काही वस्तू फेकून द्यायच्या असतील तर अशा वस्तूसुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी फेकू शकता. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे. कारण या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्वतःतली निगेटिव्हिटी जी आहे ती कमी करतील. थोडंसं तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता, त्याचबरोबर लिंबूसुद्धा टाकू शकता, म्हणजे लिंबू पिळूनसुद्धा टाकू शकता. कारण या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला निगेटिव्हिटीपासून किंवा अमावस्येला ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होणार आहे त्यांच्यापासून लांब ठेवणार आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा अमावस्या येते तेव्हा प्रत्येकालाच असं होत नाही, परंतु काही व्यक्तींना असं होतं की अचानक दम लागतो, आजारी पडल्यासारखं होतं किंवा मग घरामध्ये वातावरण जे आहे ते दूषित होऊन जातं, भांडणं होतात, वादविवाद होतात, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही किंवा मन सैरभैर होतं. अशा पद्धतीचे आजार जे आहेत, आजार म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते बऱ्याच जणांच्या घरामध्ये घडत असतात आणि अशा वेळी समजत नाही की आपण काय करायला हवं. तर त्याच्यासाठी आपण काही उपाय जे आहे ते करू शकतो. तर हे उपाय जे आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी. त्याचबरोबर घरामधून निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्या मुख्यद्वारावरती उद्या आपल्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे, म्हणजे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येणार नाही. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तेव्हा आपल्याला फरशीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर जो आहे, कापूर एका पातेल्यामध्ये उकळून घ्या पाण्यामध्ये आणि हे पाणी जे आहे ते फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून द्या. याने सुद्धा निगेटिव्हिटी दूर राहते. त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती एक लिंबू कापून घ्या, त्यातील रस बाहेर काढा आणि ते लिंबू जे आहे ते उलटं करा आणि त्याच्यामध्ये वात घालून एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू अशा पद्धतीने आपल्या मुख्यद्वारावरती दोन बाजूंना तुम्ही लिंबाच्या सालीचे
दिवे जे आहे ते 2 लावू शकता. याच्यामुळे सुद्धा काही वाईट बाधा असतील, नजरदोष असतील किंवा वाईट शक्ती असेल ती आपल्यावरती काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडून देणार नाही किंवा आपल्यासोबत काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडून येणार नाहीत. तर त्याच्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा. तो उपाय जो आहे तो संध्याकाळच्या वेळी आपल्याला करायचा आहे. आणि उद्याच्या दिवसभरामध्ये आणि रात्रीसुद्धा तुम्हाला जर कोणी पांढऱ्या रंगाचे काही पदार्थ खाण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न केला तर आज संध्याकाळीसुद्धा आपल्याला कुणाकडूनही कोणत्याही वस्तू घेऊन खायच्या नाहीत. कुणी कितीही आग्रह करो, कारण बऱ्याच वेळा वाईट गोष्टी ज्या आहेत किंवा वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला पांढऱ्या पदार्थांमधून देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. किंवा मग त्याच्यामध्येच अजून एक वस्तू येते ती म्हणजे पेढा किंवा मग मिठाई जी असते तिच्यामधून सुद्धा असे जे प्रयोग आहेत ते केले जाऊ शकतात. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरीसुद्धा आपले आजी आजोबा असतील, पणजोबा असतील, या लोकांकडून आपण असं ऐकत असतो. आपल्याला या गोष्टी माहीत आहे की कुणी कुणावरती काळी जादू म्हणा किंवा जादूटोणा म्हणा अशा गोष्टी ज्या आहेत त्या करत असतं. आणि अशा गोष्टी जर आपल्याला माहीत असतील की आपल्याला कुणाकडून या गोष्टी खायच्या नाही आहेत तर मग आपण त्या खाणार नाही आणि आपल्यावरती कोणताही वाईट परिणाम जो आहे तो सुद्धा होणार नाही. त्याच्यामुळे सतर्कता म्हणून आपण या गोष्टींपासून लांब राहायचं. कुणी काही देत असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाही. कारण अमावस्येचा जो दिवस असतो त्याला काळी रात्रसुद्धा म्हटलं जातं. आणि या दिवशी आपल्यालासुद्धा थोडीशी भीती वाटत असते की कोणी काही करणार तर नाही ना किंवा काही होणार तर नाही ना. बघा, हे ज्याच्या त्याच्या मानण्यावरती आहे खरं तर. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण ज्या आत्तासुद्धा घडताना बघतो की काहीच न होता आपण आजारी पडतो किंवा आपला आजार पण दूर होत नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात, परंतु आपल्याला त्याचं कारण समजत नाही. कदाचित कधी जर कोणी आपल्याला असं खाण्यासाठी दिलेलं असेल तर त्याचासुद्धा वाईट परिणाम आपल्यावरती होऊ शकत असतो. पण जर कधी चुकून तुमच्याकडून असं झालं असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मंत्रसुद्धा सांगणार आहे. तो मंत्र तुम्ही आवर्जून म्हणू शकता. मंत्र असा आहे: देवदानव सिद्धोग पूजिता परमेश्वरी परान रूप परमा परतंत्र विनाशिनी. पुन्हा एकदा ऐका: देव दानव सिद्धोघ पूजिता परमेश्वरी परान रूप परमा परतंत्र विनाशिनी. हा मंत्रसुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणू शकता. आणि तुम्ही जर कोणाकडून अशा काही गोष्टी खाल्लेल्या असतील तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव जो आहे तो करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे पांढऱ्या रंगाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्येच्या दिवशी टाळायच्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मिठाई येते की जी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरी खायची नाही आहे. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.